गोळावाला आला, कोणीतरी अचानक ओरडलं. तेव्हा शाळेच्या पटांगणातील त्या गोळ्यावाल्याकडे अचानक लक्ष गेलं आणि मनाच्या कोपऱ्यात दाटून राहिलेल्या आठवणींना पाझर फुटला. बालपणीच्या स्मृतीचा एक झोत मनाच्या कोपऱ्यात डोकावला आणि मनातल्या भावना एकदम हळूवारपणे जाग्या झाल्या. बालपणातील त्या दिवसांची ती सोनेरी आठवण. बघता बघता मन भूतकाळाच्या गोड आठवणींमध्ये हरवून गेलं. शाळेच्या सुट्टीत पटांगणात धावत जाणं, गोळ्यावाल्याच्या गाडीभोवती मित्रमैत्रिणींसोबत रांगेत उभं राहणं, कोणाला कोणता रंग घ्यायचा यावर न विसरणाऱ्या गप्पा आणि शेवटी गोळा मिळाल्यावर त्या थंडगार गोडसर चवीचा पहिला घोट, सगळं जसेच्या तसं आठवलं. गोळा संपेपर्यंत हळूहळू चाखत चाखत शेवटचा थेंबही जपून अगदी चाटून पुसून खायचा मोह व्हायचा. आजही अगदी उन्हाच्या भरात उन्हाच्या झळा लागत असल्या तरी मुलांच्या चेहऱ्यावर तीच बालपणी अनुभवलेली चमक दिसली. रंगीबिरंगी सिरपच्या बाटल्या, हाताने फिरवायचं मशीन आणि काचेच्या ग्लासमध्ये ओतलेला गोड रंगीबिरंगी गोळा, कालाखट्टा, कच्ची कैरी, नारंगी, लिंबू, बर्फाचा तो गोड गोळा. त्या प्रत्येक फ्लेवरमध्ये एक वेगळीच न्यारीच चव लपलेली. मग काय, प्रत्येक मुलाच्या हातात एक एक गोळा देताना मनाला एक आगळाच आनंद वाटला. गोळा हातात आल्यावर त्या चिमुकल्या ओठावर उमटलेलं हास्य आणि गोळा तोंडात टाकताच झालेला आनंद, सगळं काही इतकं सुंदर होतं की त्या क्षणातील आनंदाचा कण मनाला स्पर्शून गेला. बालपण म्हणजे निष्पाप हसू. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी म्हटलं असावं, बालपण देगा देवा.